सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या अवेलेबल असतात, त्यामुळे आज मी पावभाजीचा बेत केला आहे। मग विचार केला की ही रेसिपी तुम्हाला पण शेअर करावी। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला पावभाजी कशी बनवायची हे सांगणार आहे। तुम्ही ते बघू शकता, भाजीला कलर तर किती सुरेख आला आहे आणि हा अगदी नॅचरल कलर आहे। यामध्ये मी कुठल्याही फूड कलरचा वापर नाही केला। यासाठी इथे मी सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। आणि ही इतकी चटपटीत आणि चविष्ट अशी लागते ना। ही रेसिपी अशी आहे ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल। मला तर पावभाजी प्रचंड आवडते। तुम्हाला पावभाजी आवडते का नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू। इथे मी 1 कप फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आहे, 1 कप गाजराचे तुकडे करून घेतले आहेत, तसेच 1 कप बटाट्याची साल काढून नंतर ते बारीक कट करून घेतले आहे। तसेच ढोबळी मिरची पण स्वच्छ धुवून त्यानंतर ती चिरून घेतली आहे। 1 बीट खिसून घेतला आहे आणि पाव कप मी इथे मटार घेतला आहे। तसेच 2 टोमॅटो चिरून घेतले आहेत आणि 2 मोठे कांदे पण बारीक चिरून घेतले आहे। कुकर मध्ये सर्व भाज्या घालून घेऊ। 1 कप फ्लावर, 1 कप गाजराचे तुकडे, 1 कप शिमला मिरचीचे तुकडे, 1 कप किसलेले बीट, पाव कप मटर आणि 1 कप चिरलेले बटाटे। आता यामध्ये पाणी घालायचे, कुकरचे झाकण लावायचे आणि मीडियम हीटवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। चार ते 5 शिट्ट्या झाल्या की कुकर थंड होऊ द्यायचा आणि नंतर कुकर ओपन करून पोटॅटो मॅशरने सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या। यामध्ये बीट घातल्यामुळे काय होतं ना, भाजी हेल्दी पण बनते, तसेच भाजीला कलर पण खूप सुरेख येतो आणि भाजीची टेस्ट आणखी वाढते। त्यामुळे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट तुम्ही पण वापरा आणि पावभाजीची भाजी अगदी टेस्टी अशी बनवा। आता इथे सर्व भाज्या मॅश करून झालेल्या आहेत। यासाठी सुके मसाले काय काय लागतात हे पाहू। अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला आणि बटर। भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती। यामध्ये बटर घालून घेऊ आणि बटर सोबत आपल्याला तेल पण घालून घ्यायचे आहे। जर फक्त बटर घातले ना काय होते, ते करपले जाते, यासाठी इथे तेल पण घालायचे आहे। आता बटर पूर्णपणे मेल्ट झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आणि कांद्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। कांदा खूप लालसर नाही होऊ द्यायचा, फक्त हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतायचा आहे। आता इथे कांदा परतून झाला की यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। इथे मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे, ती पण कांदा आणि टोमॅटो सोबत परतून घ्यायची आहे। आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला। आता हे मसाले कांदा टोमॅटो सोबत आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। मीठ घातल्यामुळे काय होते ना, टोमॅटो पटकन मऊ व्हायला मदत होते, त्यामुळे टोमॅटो घातले की लगेच मीठ घालून घ्यायचे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होते। आता इथे मसाल्याने तेल सुटेपर्यंत फक्त आपल्याला हे परतायचे आहे। इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि मसाल्याने तेल पण साईडला सोडले आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालून घेऊ आणि ह्या भाज्या पण आपल्याला कांदा टोमॅटो सोबत एकजीव करून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता, बीटमुळे भाजीला कलर किती सुरेख आला आहे। असे वाटत आहे की बाहेर ठेल्यावर जशी पावभाजी भेटते ना, अगदी तशा पद्धतीने ही भाजी बनवून तयार होत आहे। आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून झाले की यामध्ये पाणी घालून घेऊ। पाणी घालत असताना पाणी गरम करूनच घालायचे, थंड पाणी नाही घालायचे। आणि तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा दाटसर हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता।
ही भाजी आता 8 ते 10 मिनिट लो टू मिडियम हीटवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजी जेवढी जास्त शिजेल ना तेवढीच भाजीची टेस्ट वाढते। आता या स्टेजला मी गॅस कमी केला आहे आणि ही भाजी मी 10 मिनिट व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे। इथे साधारण 10 मिनिट झालेले आहेत आणि भाजी मी शिजवून घेतली आहे। तुम्ही ते बघू शकता, भाजी जास्त पातळ किंवा जास्त दाटसरही नाहीये, अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता इथे भाजी शिजली आहे, गॅस बंद करून घेऊ। आता गरम भाजीमध्येच बटर घालून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता भाजीचा कलर, टेक्स्चर किती सुरेख आले आहे। अगदी नॅचरल कलर आहे तरी पण किती सुरेख अशी ही भाजी दिसत आहे, अगदी परफेक्ट। आता भाजी झालेली आहे, आपण पाव भाजून घेऊ। यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता, यावरती बटर घालून घेऊ। आता यावरती काय करायचे ना, जी पावभाजीची भाजी बनवली आहे ना त्यातली थोडीशी भाजी घालून घ्यायची। बाहेर ठेल्यावरती काय करतात, मोठ्या तव्यामध्ये भाजी शिजवली जाते आणि मग साईडलाच आपल्याला पाव भाजून देतात। मग त्या पावाला थोडीशी भाजी लागली जाते आणि त्याची टेस्ट आणखी वाढते। त्यामुळे मी अशा पद्धतीने तुम्हाला इथे पाव भाजून दाखवत आहे। आता लादी पाव घेतला आहे आणि मधोमध कट करून तो भाजून घेत आहे। अशा पद्धतीने जर पाव भाजले ना तर पावाची टेस्ट आणखी वाढते। आता इथे माझी भाजी बनवून झालेली आहे, पाव भाजून झालेले आहेत। वाव, किती मस्त अशी ही डिश बनवून तयार आहे। मला तर हे बघताच खावीशी वाटते। तुम्हाला ही अशी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला पावभाजी आवडते हे पण मला कळवायला विसरू नका। इथे पावभाजी बनवून झालेली आहे। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनेलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।